नमस्कार. सोयाबीन कापूस खरेदीसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कापूस आणि सोयाबीनच्या दराचा मुद्दा पेटलेला असताना केंद्र सरकारनं रविवारी 15% ओलावा असलेल्या सोयाबीनची ही खरेदी हमी भावानं करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आलाय. आजच्या निर्णयामुळे केवळ A1च नाही तर सर्व प्रकारच्या सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. सोयाबीन मधील ओलावा मर्यादा 12% 15% करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आदेश जारी करण्यात आले अशी माहिती चौहान यांनी दिली. कांद्याबाबत माहिती देताना चौहान यांनी सांगितले की कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली असून निर्यात शुल्क 40% वरून 20% करण्यात आले. त्यामुळे कांद्याचे भाव अधिक वाढले. मलेशिया आणि इंडोनेशिया येथून 0% शुल्कावर पामतेल आयात केलं जात होतं. आयात शुल्क 27.5% करण्यात आले होते, जेणेकरून शेतकऱ्याला सोयाबीनला योग्य भाव मिळू शकेल. सोयाबीनचा MSP 4,892 रुपये आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला MSP वर सोयाबीन खरेदी करण्याची परवानगी दिली असल्याचंही चौहान यांनी सांगितलंय. कापूस सोयाबीन खरेदी केंद्राची संख्या वाढवणार. सोयाबीन आणि कापसाच्या हमी भावात केंद्र सरकारनं आधीच वाढ केली असताना आता खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यामुळे आता खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. मध्यम धागा कापूस 7,121 रुपये प्रति क्विंटल, लांब धागा कापूस 7,521 रुपये प्रति क्विंटल असे हमीभाव 2024 ते 25 साठी जाहीर झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत 501 रुपयांनी वाढ मिळाली. सोयाबीनचे हमीभावही वाढवून देण्यात आले. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.